मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतायत की विरोधक त्या बैठकीला आले नाही, त्याच्यामुळे विरोधक मराठा आरक्षण विरोधी आहेत. मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केला. हे बघा, मी परवाही सांगितलं, काल पण सांगितलं, त्याच्या अगोदरही सांगितलं, विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं. जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे, पण ते नाही गेले. म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का? आता सत्ता तुमच्या हातात आहे, नाही आलेत नाही आले. तुमची इच्छाशक्ती आहे ना, राजकीय इच्छाशक्ती, चला द्या. काय गरज आहे त्यांच्या मागं पळायची? कशामुळे पळताय? उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकार आहे, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केलाय, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली, 3ही गॅजेट घेतले, केसेस सुद्धा मागे घेतल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा. हे सांगायला पाहिजे. त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत, माय मावल्या रस्त्यावरती येतात, लाखात यात, त्यांची तरी जाणीव ठेवा. सरकार आहेत ना तुम्ही, तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या, बारीक बारीक लेकरं, वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येने आहेत. आपण सरकार आहेत, इतकं अपमान त्या जनतेचा करू नये. आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये. शेवटी आपण सरकार आहेत. काही नाराजी असेल, काही मतभेद असतील, काही वैचारिक मतभेद असतील, काही राजकीय सामाजिक असतील, परंतु जनतेकडं आपण सरकार आहेत. जनतेकडं सगळे तर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा. परवडणार नाहीये सरकारला. मी जाहीर सांगतो, सरकारला मराठ्यांचा रोज परवडणारा नाही. मराठे एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले. सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे. ही खतखत आपले पक्ष तर संपविल, पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल. हे सरकारच्या का लक्षात येत नाही? मी आणखीनच सावध करतोय सरकारला, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीये. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका. मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं. आमचं आम्हाला हक्काचं द्या. नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पडणार. पाटील, या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत, असंही सरकारला वाटताना पाहायला मिळते. मग कशी भूमिका आहे तुमची? ते बोलत नाही तर सरकार तरी कोणचं बोलत आहे? सरकारला तर बशील आहे, ते तर विरोधीच आहेत. यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय. आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा. त्यांना काय आभाळातून मतदान नाही आणलं. आता झाले जेवढे झालेत ना आताचे आमदार, यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय. मराठ्याच्या आमदारांनी ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे. आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय. निवडून दिलंय आमच्याच आमदारानं. बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलीत मला माहित नाही, त्यांना मतदान दिलंय. मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं. आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाराचा विषय संपला. आमदार